हॅलो, हाय. तर आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप सर्वांचं स्वागत आहे. तर मी घेऊन आलेली आहे आज विदाऊट क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट. तर नक्कीच संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू. ज्यांनी नवीन ताई शिकणार आहेत त्यांच्यासाठी स्टेप बाय स्टेप एकदम माहिती तुमच्या फायदेशीर आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा. व्हिडिओ कुठं स्किप नका करू. तर मी बघा हे फ्रंट साईडचा एक साईड घेतलेला आहे. तर आता इथं मधात मी एक शिलाई मारून घेतलेला आहे आणि डेली वेअरची साडी आहे. एकदम मुलायम मऊ साडी आहे. तर मी फेविक्विकनं चिटकावून घेतलेलं आहे. तरी पण मी मधून एक शिलाई मारून घेतलेल्या आहेत. आता द्यायचं आहे आपल्याला प्रिन्स कटचा डायरेक्टली स्टच. तर स्टच माझ्या पद्धतीनं कसं देते ते पण नक्की बघा तुम्ही. तर हे मी आता इथं स्टच दिलेला आहे, बघू शकताय प्रिन्स कटचा. तर बघायचं आहे आपल्याला इथं पॉप कसा येतोय. जसं आपल्या ह्याच्यात बसेल ना तसं आपण इथं पॉप द्यायचं आहे मापानुसार. तर मी थोडंसं असं जास्त घेतले आणि तिथून आता इथं आपल्याला दुसरी डबल शिलाई मारून घ्यायचं आहे त्याच्यावरती. हे बघा अशा पद्धतीचं. आणि डेली वेअरचीच साडी आहे, एकदम मऊ मुलायम कपडा आहे याचा. तर मी इथं फेविक्विकनं चिटकावून घेतलेलं आहे. तर ज्यांनी कोणी नवीन शिकत असतील ना ताई, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर हा स्टेप बाय स्टेप आहे. तर नक्कीच व्हिडिओ स्किप न करता बघा. व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही. तर आता इथं बिना योगपट्टीवाला आहे आपला, विदाऊट पट्टीवाला आहे. तर मी इथं अस्तराच्या कपड्यामधला फॅब्रिकमधला कपडा काढून मी इथं कमरेच्या साईडला मी पट्टी जोडवून घेते अशा पद्धतीनं. तर जोडून घेतले मी. इथं वरनं दापटीप देऊन घेऊया आपण. ते बघा अशी फोल्ड करून इथं आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा परत एकदा आपण इथं फोल्ड करून त्याच्यावरनं एक शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीनं. हे बघा आपला इथं आता स्टच मारून झालेला आहे आणि खालच्या साईडनं आपण इथं कपडा लावून टीप पण मारून घेतलेली. आणि आता इथं काय करायचं आपल्याला मापानुसार इथे एक मधात टच देऊन घ्यायचं आहे आपल्याला, कारण पॉप एकदम मस्त खूप छान येणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं जर आपल्या ह्याच्यावर असते. जर पॉप आपल्याला व्यवस्थित नाही दिसला तर परत एकदा आपण व्यवस्थित एकदा परत दोन्ही जोडून बघायचं आणि दोन्ही साईडचा पॉप बरोबर आलाय का ते बघायचं. आणि परत एकदा अजून एक थोडंसं अजून एक पाव इंच पकडून आपल्याला त्याला शिलाई मारून घ्यायची. बघायचं व्यवस्थित येतोय का नाही येतोय. तर मी आधी पहिला एक साईडचं मी मारून तयार करून घेतली होती आणि दुसऱ्या साईडचं म्हणलं चला तुमच्याबरोबर शेअर करूया म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. तर आता मी परत एकदा स्टच मारून घेतलेला आहे त्याच्यावरती. आता दोन्ही साईडचं पॉप बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं. मी कोण आतून कट करतात, तर मी कट केलेली नाही आहे. आपण जिथून टच देतो ना तिथून कट केलेली नाही आहे, कारण डायरेक्ट मी शिलाईमध्ये पकडून आपल्याला इथं शिलाई मारून टाकलेली आहे. तर आता इथं आपण घेणार आहोत इथं हुक लूक पट्टी लावून घेणार आहेत. बघू शकताय समोरच्या समोर. आता ही हुक लूक पट्टी आहे, लूक पट्टी आहे. ही लूकची खालच्या साईडनं ठेवायचं आहे आपल्याला, कारण वरच्या साईडनं आपल्याला दुमडून शिलाई मारता येते म्हणून खालच्या साईडनं पट्टी ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा ही लूकची पट्टी आहे, बघू शकता अशा पद्धतीनं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायचं. आणि आता इथं दुमडून आपल्याला वरच्या साईडनं हे बघा अशा पद्धतीनं इथं आपण शिलाई मारून वरनं दापटीप देऊन घ्यायचे. साधी आणि सोपी पद्धत आहे एकदम. ज्यांनी नवीन ब्लाऊज शिकणार आहेत ना त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. तर इथे व्यवस्थित आपण इथं फिनिशिंग सहित आपण इथं टिप मारून घेऊया. तर टिप मारून झालेली आहे. आपला पॉप बघायचा कसा आलेला आहे तो. आता इथं मापानुसार आपल्याला आपली समोरची जे छातीची पट्टी आहे तो समोरच्या जेवढी उंची पाहिजे तेवढी आपल्याला उंचीमध्ये घेऊन आपल्याला इथं गळ्याचा गोल राऊंड शेप देऊन मस्त इथे व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचे अशा पद्धतीने.
हे बघा आता इथं गोल राऊंड शेप देऊन घेतल्या गळ्याला आणि बघू शकताय तुम्ही, म्हणजे कसं एकदम मऊ साडी आहे ना, त्याच्यावर सॉरी मेन फॅब्रिक जो आहे ना साडीमधला एकदम मऊ आहे एकदम, म्हणून त्याचा जास्त काही पॉप दिसत नाही आहे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये. तर असं घातल्याच्या नंतर मग खूपच छान बसणार आहे ते. आता आपण लूक पट्टी लावून घेतला, तर ह्या साईडला आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची अशा पद्धतीने, कारण ह्या साईडला आपले हुक लागले जातात आणि त्या साईडला आपल्या लूक पट्टी आहे. हुकाच्या साईडची पट्टी वरच्या साईडनं ठेवायची आणि लूक पट्टी आपल्याला खालच्या साईडनं ठेवायची. तर हे बघा इथं आपण अशा पद्धतीने इथं दाबटीप देऊन घेऊया. फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला आणि खालच्या साईडला आपण इथं फोल्ड करून आपल्याला शिलाई मारून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने. कशी वाटली माझी पद्धत ते पण नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. हे बघा तर दोन्ही साईडचे पण तुम्हाला मी दाखवते आणि दोन्ही साईडचा गळा आपण बरोबर लेवलमध्ये मापानुसार करून घ्यायचे. एकदम गोल गळा समोरचा आला पाहिजे तरच आपला ब्लाऊज परफेक्ट बसला जातो. तर हे बघा अशा पद्धतीत मी आता गळाला शेप देऊन घेतलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही पॉप कसा आलेला आहे दोन्ही साईडचं मी दाखवते आणि गळा पण बघा तुम्ही गोल गोल एकदम मस्त गोल राऊंड गळा आलेला आहे समोरचा. तर कसं वाटलं माझी प्रिन्सेस कट विदाऊट क्रॉस पट्टीवाली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि ज्यांनी ताई नवीन चॅनलवरती असतील त्यांनी असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. ते जे बी नवीन व्हिडिओ टाकल ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचून जाईल. आता इथं आपण घेऊया गळ्याला गोट मारून घ्यायचे आपल्याला. पायपिंग वगैरे मी लावणार नाही आहे, कारण जे मेन फॅब्रिकचा कपडा होता तो कपडा वाचला नाही आहे, कारण पायपिंगला तो मेन फॅब्रिकचा कपडा लागतो. ते मी इथं अस्तराचा कपडा काढून मी इथं गोट मारून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने इथं फोल्ड करून आपल्याला दाबटीप देऊन घ्यायचे वरच्या साईडनं. व्यवस्थित डबल टिप मारून घेतली. आता इथं आपण बघू शकताय तुम्ही किती खूप छान एकदम मस्त पॉप वगैरे आलेला आहे आपला आणि गळा पण खूप छान शेप दिला गेलेला गळ्याला पण. थोडासा कडक कपडा राहिला असताना तर ह्याचा पॉप तुम्हाला बरोबर व्यवस्थित दिसला असता, पण आता इथं एकदम सॉफ्ट कपडा आहे म्हणून त्याच्यामुळं तुम्हाला व्यवस्थित कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहे. पण वेअर केल्याच्या नंतर खूप भारी बसतो ब्लाऊज हा. तर दुसऱ्या साईडचा पण इथं आपण गोट मारून घेणार आहे गळ्याला, बघू शकता अशा पद्धतीनं. आणि गोटची पट्टी आपल्याला वरच्या साईडनं ठेवून व्यवस्थित आपल्याला इथं टर्निंगच्या बाजूला टर्निंगच्या वरती आपल्याला इथं एक एक चून टाकून घ्यायचं आहे. आता घेऊया इथं आपण दाबटीप देऊन. तर हे बघा इथं दाबटीप देऊन झालेली आहे आपली. आता दुसरी परत एकदा अजून एक मी टिप मारून घेते वरच्या साईडनं. तर बघूया आपण इथं कसं आलेलं आहे. दोन्ही साईडचे फ्रंट साईडचे भाग बघूया. गोल गळा एकदम मस्त गळा आलेला आहे आणि पॉप वगैरे परत एकदा तुम्हाला दाखवते की कसं आलेलं आहे ते नक्कीच मला सांगा. आणि कसा वाटला व्हिडिओ पण. आणि बिगर योगपट्टीवाला बिगर क्रॉसपट्टीवाला, मी तर क्रॉसपट्टीच म्हणत असते, बिगर क्रॉसपट्टीवाला विदाऊट क्रॉसपट्टीवाला प्रिन्सेस कट कसा वाटला आणि व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा. भेटूया अशाच नवीन नवीन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.